मी रवी शिंदे, मी वडार महाराष्ट्राचा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष. या हरामखोराचा पहिल्यांदा मी निषेध करतो आणि ही घटना घडल्यानंतर काही काळास्तव सर्व समाज बांधव पळापळी करत असताना मग काही पदाधिकाऱ्यांनी मला फोन केला. त्या फोनवरून सर्व सविस्तर माहिती दिली. तर जाणून बुजून धक्का मारून त्यांना छेडण्याचा प्रयत्न केला. परत त्याच्या सतीश आरगड्याने हा सर्व प्रकार केलेला आहे आणि त्याच्या पुतण्याने परत धारदार शस्त्र आणून करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये बेशुद्ध पडून सध्याला ते सरकारी हॉस्पिटलला ऍडमिट आहे. अद्याप मी पीआयशी माझा बोलणं झालं. पीआयने त्यावेळी शब्द दिलता की संबंधितीवर कारवाई करण्यात येईल, त्याच्यावर जी कठोरातली कठोर कारवाई करण्यात येईल. पण माझी मागणी होती त्याच्यावर अलिश भाषेची जी भाषा वापरून त्यांनी केला त्याच्यावर आणि शस्त्र बाळगण्याचा प्रयत्न बाळगल्यामुळे त्याच्यावर 306चा गुन्हा दाखल करावा असं मी पीआय मांजरेकर साहेबांना विनंती केली. त्यांनी म्हणलं ज्या आरोपीवर जी योग्य ती होईल ती कारवाई कडक कारवाई करू असं आश्वासन दिलं. अनेक पुढारी अनेक कार्यकर्ते त्याला भेटायला येतात. प्रयत्न करून त्याला जर तुम्ही असं पाठीशी घालत असाल तर वडार समाज हा स्वस्थ बसणार नाही. मी माननीय राज्यमंत्री विजयदादा चौगुले शिंदे गटाचे मी त्यांना फोनवर सर्व सविस्तर माहिती देणार आहे आणि जर त्याला अटक करून त्याच्यावर गुन्हे जर दाखल करण्यात नाही आली तर बार्शी शहर पोलीस स्टेशनवर वडार समाजाचा भविष्यात मी मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही. आमच्या वडार समाजावर होणारे अन्याय पोलीस प्रशासन थांबवणार कधी?